कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये कधीच महायुतीचं म्हणजे मुश्रीफ साहेब होते त्यावेळेला सत्तेमध्ये, पण महायुतीचं सरकार हे कधीच नसतानाही अनेक गोष्टी आपलं इथे सरकार नाही तरी लोकांच्या कल्याणासाठी आपल्याला सारखं काहीतरी आणतच राहिलं पाहिजे, सारखं काहीतरी करतच राहिलं पाहिजे अशा भूमिकेतून खंडपीठापासून एअरपोर्टपासून ते टोल घालवण्यापासून पंचगंगा प्रदूषण मुक्तीपासून आपापल्या परीने काही नगरविकासमधून पैसे आणून रोड करण्यापासून, मला माहिती आहे की ते पुरेसे झाले नाही आहेत, परंतु त्यावेळेला जेवढे पैसे आणता आले तेवढे आणून रोडपासून खूप गोष्टी सरकार नसतानाही महायुतीने केलेल्या आहेत. आता आम्ही आलो तर तुमच्या माध्यमातून लोकांसमोर साकडं घालायला की आम्हाला तुम्ही एकदा का होईना सरकार द्या, मग तुम्हाला असं लक्षात येईल की सरकार नसतानाही यांनी खूप गोष्टी केल्या. आता आपण यांना महापौर म्हणजे सत्ता दिल्यानंतर हे खूप गोष्टी करणार आहेत. आता जसा प्रश्न विरोधकांना आहे की तुम्ही 15 वर्ष तुमचं सरकार असताना काय केलं, तसं तुम्ही पण आम्हाला प्रश्न विचाराल की केलेलं कळलं हो एअरपोर्ट वगैरे, पण तुम्ही पुढे काय करणार आहात. 2-3 गोष्टींवर प्रामुख्याने भर देऊन मग सगळ्यांनीच थोडे थोडे मुद्दे मांडले पाहिजेत, म्हणून मी माईक नंतर धनंजय माडकांकडे देतो. 1400 कोटी रुपये आता आपण अंबाबाईच्या आणि ज्योतिबाच्या या 2 मंदिरांच्या मिळून सुशोभीकरणासाठी किंवा त्याची भव्यता निर्माण करण्यासाठी तीर्थक्षेत्र आराखडा नावाने आणलेले आहेत. प्रामुख्याने केंद्रातून हे पैसे सँक्शन झाले आहेत, त्याचं डिझाईन करणं चाललं आहे, त्याचं एस्टिमेट तयार होईल, टेंडर निघेल. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काही जणांना जवळून माहिती आहे, काही जणांना लांबून माहिती आहे की अमितभाईंची अंबाबाईवर प्रचंड श्रद्धा, म्हणजे केवळ नमस्कार करून त्यांचं समाधान होत नाही, तर अभिषेक त्यांना करायचा असतो. त्यामुळे त्यांनी हा निधी मिळण्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्यांची इच्छा पण अशी आहे की पायाभरणीला मी येणार. आता यातले 900 कोटी रुपये हे प्रामुख्याने जमीन अधिग्रहणासाठी आहेत आणि सामोपचारानेच हे सगळं करायचं आहे. वाराणसी कॉरिडॉरचं जसं देशामध्ये नाव झालं, पंढरपूरच्या कॉरिडॉरसाठी जसे प्रयत्न चालले आहेत, तिथे असंच चाललं आहे की तिथले दुकानदार नागरिक यांना समजावणं चाललं आहे, पण ते ऐकल्यानंतर ती वाराणसीसारखी मजा येईल. तसंच इथले सगळे दुकानदार आणि नागरिक त्यांना जे लागेल ते, ज्याला म्हणता येईल की कॅश कॉम्पेन्सेशन आणि पर्यायी जागा, असं झाल्यानंतर एकदा सगळी मंडळी कन्व्हिन्स झाली की मग त्याचा आराखडा तयार होणं, पायाभरणी होईल. पण एक माझ्यासारख्याच्या आयुष्यातले सगळ्यात मोठं काम आहे. याआधीच ज्याच्यामध्ये जमीन अधिग्रहण नाही अशी 173 कोटीची कामं सुरूही झाली. आपण मंदिरात दर्शनाला जातो तेव्हा पाहतो आहोत, आणि ती कामं पूर्णही होतील, कारण त्यात कुठे जमीन अधिग्रहणाचा विषय नाही. तर हा एक महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर मागे लागून, कारण त्यात महानगरपालिकेची भूमिका महत्त्वाची असते, अधिग्रहणामध्ये, समजावून सांगण्यामध्ये, डिझाईन करण्यामध्ये. बरोबरीने जे जे काही आपण केंद्रातून पैसे आणतो आहोत, प्रामुख्याने बास्केट ब्रिजसारख्या विषयामध्ये आता तो विषय पूर्ण होत आला, पण त्यातही जे काही करावं लागेल ते करणं. ही जी थेट पाईपलाईन आली त्याला गळती लागली, त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर आली, पण त्याचा उपयोग सातत्याने होत नाही, मध्येच ते सगळं बंद पडतं. ते एक मोठं काम हे महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर राहणार आहे. एअरपोर्टचा विस्तारीकरण असाही एक मुद्दा आहे. आज नव्याने 6 रूट सुरू झाले असले तरी मोठी विमानं उतरल्याशिवाय लांबचे रूट हे त्या कंपन्यांना प्रॉफिटेबल होत नाहीत. तर त्या विषयातला पण भाग आहे. खेळ आणि कला ही कोल्हापूरची ओळख आहे, आणि त्यामुळेच कोल्हापूर आपण म्हणतो, जे कलेचं एका अर्थाने घर आहे. तर त्या दृष्टीने इथला जो राज्याचा प्रकल्प आहे तो पूर्ण होत आला. तिथे मोठ्या प्रमाणावर शूटिंग सुरू झाली, त्यातली अपुरी कामं पूर्ण करून घेणं हा जसा विषय आहे,
तसं एक चांगलं क्रिकेटचं स्टेडियम व्हावं हे मी पालकमंत्री असतानापासूनचा विषय सुरू आहे. एका निष्कर्षापर्यंत सगळे क्रिकेटर आलो आहोत, हे सगळे क्रिकेटर आले आहेत की आता सरकारी जागेच्या मागे न लागता लोकसहभागातून जागा घ्यावी आणि मग ते उभं करण्यासाठीचा खर्च हा राज्य शासनाकडून घ्यावा, क्रीडा विभागाकडून घ्यावा. अशा अनेक गोष्टी या वचननाम्यामध्ये म्हटल्या आहेत. प्रामुख्याने विकास म्हणजे रस्ते अशी जी एक धारणा झाली तर ते पाहिजे, रस्ते पाहिजे, गटर पाहिजे, पिण्याचं पाणी पाहिजे, प्रदूषण होऊ नये म्हणून इलेक्ट्रिक बसेस पाहिजे, हे सगळं स्वाभाविक आहे. पण माणसांचा विकास म्हणजे विकास आणि त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, त्यांच्या वस्तूच्या मार्केटिंगसाठी बिग बाजारसारखे बाजार उभे करणं. राज्य सरकारची योजना आली आहे की प्रत्येक जिल्ह्याला ते 10 कोटी रुपये देणार आहेत. महानगरपालिकेने जागा द्यायची आणि त्या बिग बाजारमध्ये केवळ आणि केवळ महिला बचत गटाच्या वस्तू विक्रीला ठेवल्या जातील. त्याचं डिपॉझिट नाही, त्याचं भाडं नाही, मेंटेनन्स महानगरपालिका करेल. जे पैसे माझी ताई तिथे वस्तू विकून मिळवेल ते तसेच्या तसे तिला भाडं वजा न होता, डिपॉझिट न वजा होता घरी गेले पाहिजेत. असं महिलांना त्यांच्या पायावर उभं करण्याचा विषय असेल. इथल्या सगळ्या अंगणवाड्या नीट करून घेणं असेल, प्राथमिक शाळा नीट करून घेणं असेल, असं माणसाचा विकास म्हणजे विकास. म्हणजे आज माझ्या स्वतःच्या योजनेतून 2 फिरती रुग्णालय आहेत. मुश्रीफ साहेबांचं आरोग्य विषयात खूप काम आहे, ते स्ट्रेंथन करणं. माझ्या माध्यमातून संध्याकाळच्या वेळेला CPRच्या दारामध्ये रोज 250 लोकांचं मोफत जेवण होतं, हे महानगरपालिकेच्या वतीने सुरू करता येईल का? असं माणसाचा विकास म्हणजे विकास असाही मुद्दा हा आमच्या वचननाम्यामध्ये आहे. मी आपली पुन्हा एकदा क्षमा मागतो. प्रामुख्याने मुश्रीफ साहेबांचं एक वैशिष्ट्य मला लक्षात आलं की एखाद्या ठिकाणी ते येणार नाही, पण येणार तर ते वेळेत येणार. तर ते माझ्या आधी आले, माझे सिनियर मिनिस्टर आहेत, त्याबद्दल त्यांची पण दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकर जातो याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून धनंजय माडकांच्या हातामध्ये माईक देतो. काही प्रश्न आहेत का? माझं म्हणणं होतं की एक सध्या मांडू देत. बरं, मला राजेशजी बसा. मला अपेक्षित असणाऱ्या जागांपेक्षा थोड्या जास्तच जागा येत आहेत असं काल रात्रीचा रोज रात्री मॉनिटरिंग चाललं आहे. खूप मोठी फौज फील्डमध्ये काम करते आहे, ते तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे आत्ताचा अंदाज हा 81च्या अगेन्स्ट 65 असा आहे. 2 गोष्टींमुळे हा वाढेल असं माझं मत आहे. कारण उरलेल्या जागांमध्ये मार्जिन फार निगेटिव्ह मार्जिन जास्त नाही आहे. उद्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंचा प्रवास आहे आणि गेम चेंजिंग प्रवास माननीय मुख्यमंत्री महोदयांचा 12ला आहे. ही एक युनिक कन्सेप्ट ह्यावेळेला देवेंद्रजी राबवली. ठाण्यात झालं, नागपूरमध्ये झालं, बहुधा चंद्रपूरला झालं. 11ला पुण्यात आहे आणि 12ला इथे आहे की ज्याच्यात एका ठिकाणी, आता इथलं ठिकाण पॅव्हेलियनच आहे, 1000 जणांना प्रवेशिका देऊन, नावं काढून प्रवेशिका देऊन, ज्याला समाजातलं क्रीम म्हणू, एलाईट म्हणू, अशा सगळ्यांना निमंत्रण देऊन धनंजय माडकांचे चिरंजीव कृष्ण महाडिक हे कोल्हापूरच्या विकासावर त्यांचा इंटरव्ह्यू घेतील. समोर बसलेल्यांकडून मध्ये मध्ये प्रश्नही घेतले जातील. शहरातल्या 40 सभागृह बुक करतो आहोत आपण. त्या 40 ठिकाणी हा इंटरव्ह्यू, प्रगट मुलाखत ही लाईव्ह दाखवली जाईल. मला असं वाटतं की त्याच वेळेला 1,00,000 लोक त्यांच्या पेजवर ते पाहतील पण आणि फॉरवर्ड पण करतील. पुण्यात तर आम्ही 5 लाखाची रचना लावलेली आहे. संख्याही मोठी येते, लोकसंख्या आपली 4,92,000 ही 11ची आहे, आता वाढली असेल. पुण्याची 72 लाखाकडे गेली. असा एक खूप ॲम्बिशियस प्रोग्राम आपण करतो आहोत, ज्यात पुण्याच्या परवाच्या सभेमध्ये देवेंद्रजी होतो तर अक्षरशः सोप्या शब्दामध्ये पुण्याची 2047 म्हणजे स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेपर्यंत जी व्हिजन मांडली ते अक्षरशः माझ्यासारखा सुद्धा स्तंभित झाला की अरे काय व्हिजन मांडतायत. ते म्हणाले की 72 लाखाचं पॉप्युलेशन 1 कोटीपर्यंत जाईल. तर पिण्याच्या पाण्याचं काय, रस्त्यांचं काय, कारण पुण्याचे रस्ते त्याच्यापेक्षा रुंद होऊ शकत नाहीत. फ्लायओव्हरची मर्यादा संपली.
आता त्यांनी भुयारी मार्गाची कन्सेप्ट मांडली. पहिला भुयारी मार्ग हा टेक्निकली म्हणा किंवा तत्वता म्हणा त्यांनी सँक्शनही केला. तो शनिवारवाड्यातून बाहेर पडेल आणि स्वारगेटला बाहेर, शनिवारवाड्यातून सुरू होईल, स्वारगेटला बाहेर पडेल. अशी एक मोठी व्हिजन कोल्हापूरसाठी, म्हणजे प्रामुख्याने कोल्हापुरात अलीकडच्या काळात येणारा पूर, यावर तर त्यांनी मोठी अमाऊंट सँक्शन केली आहे. 3800 कोटी रुपये सँक्शन केली आहे, की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पूर म्हणजे काय, तर नदीच्या बाहेर तिचं पाणी येणं. तर हा जो तिचा फुगवटा आहे किंवा ओव्हरफ्लो आहे तो शिफ्ट करणं पाईपलाईन, अशी मोठी कल्पना वर्ल्ड बँकेने मान्य केली. सगळं त्याचं एस्टिमेट वगैरे झालं आणि तो ओव्हरफ्लो झाल्यानंतर पाणी वाहून जायला पाहिजे. तर आपल्याकडे ती गटर सिस्टीम ही वीक आहे आणि त्यामुळे आपला पुन्हा आधी नदी ओव्हरफ्लो होते, मग गटर ओव्हरफ्लो होतं, नाले ओव्हरफ्लो होतं. असा एक मोठा विषय त्यांनी नुसता मांडला नाही, व्यवहारात आणला. त्यामुळे अशा प्रकारच्या कोल्हापूरच्या IT पार्क आहे, IT पार्क जवळजवळ सँक्शन झालं, जागाही जवळजवळ ठरली, आचारसंहितेत थांबली आहे. मग ते IT पार्क, अशी एक व्हिजन, इथला विद्यार्थी बाहेर जाऊ नये यासाठी शिक्षणाचं तर इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, फार्मसी सगळं आपण आणलं. गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा आपली 2 झाली, एक विद्यापीठ कॅम्पसमध्ये आणि एक विद्यापीठ कॅम्पसच्या बाहेर पॉलिटेक्निकच्या कॅम्पसमध्ये आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाला बाहेर जाणं हे प्रमाण आपण खूप कमी केलं. विद्यार्थी नोकरीला बाहेर जाण्याचं प्रमाण कसं कमी करता येईल, अशी व्हिजन ज्यावेळेला 12 तारखेला देवेंची मांडतील त्यावेळेला 65च्या 70-72 व्हायला तर अडचण याचं कारण त्या 5-7 जागासुद्धा मी मॉनिटर करतो आहे की जिथे 100-200ने म्हणजे एखादा दिवस काहीतरी मेजर ॲक्टिव्हिटी तिथे होते, त्यातून पुढे जात आहेत, पण काहीतरी घटना घडते तर मागे जातात. बस ना. आणि काही संजय राऊत वगैरे नको ना. हां, असं आहे नाही, राजसाहेबांना सल्ला देण्यात मी मोठा नाही बिलकुल. असं आहे की लोकशाहीमध्ये लोकशाहीची ब्युटी, लोकशाहीची सुंदरता अशी आहे की एक 10 वर्षाचा मुलगासुद्धा पंतप्रधानांवर आरोप करू शकतो, काही अडचणच नाही. दिस इज कॉल्ड लोकशाही. पण इट नॉट नेसेसरी की ते खरं आहे. मग ते खरं आहे यासाठी पुरावे द्यावे लागतात. ते पुरावे हे योग्य ठिकाणी द्यावे लागतात. पत्रकार परिषद आणून दिलं असं नाही चालत. मग ते पुरावे आहेत तर ईडीकडे द्या. ते पुरावे आहेत तर हे पुराव्याची चौकशी करत नाहीत, न्यायालयामध्ये याचिका दाखल करा. तेव्हा राजसाहेबांना आता हे म्हटल्यानंतरही असं वाटेल की मी सल्ला देतो, आमचे रिलेशन बिघडवू नका. कारण अपार्ट फ्रॉम पार्टी वी आर, म्हणजे मी त्यांना खूप रिस्पेक्ट देतो. आणि त्यामुळे 20,000 कोटी काय 2 लाख कोटी पण असतील, अडचण नाही, पण ते पुराव्याने दिवशी मांडायला लागतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.